चला मामी येतो मग. आता तुमची मुलगी मी आणून इथं सोडली 2-3 दिवस तिला सणासाठी इथं राहून द्या. मग जाऊ का मग मी? हो चला ठीक आहे. जाऊ का मग मी? हो हो चला आता राहून केलं 2-3 दिवस राहून द्या. चला जाऊ का मग मी? किती बरं सांगितलंय तुम्हाला निघा म्हणून. निघा की पटकीनी. किती म्हणला तरी आम्ही राहणार नाही तुम्हाला इथं. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. कलवरी म्हणजे कोण हे माहितीये का तुम्हाला? सांगा हो महाराज. कलवरी करतील तुम्हाला. कलवरी म्हणजे नवरीच्या मागे हिंडणारं मेकअप केलेलं सरपाट येडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. ओ सासूबाई हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू मी तुम्हाला आधीच सांगितले एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. मामी झाला का हो स्वयंपाक? थोडासा राहिलाय. तरी किती राहिलाय हो? अहो जावाई आता जाते गिरणीतून पिठा आणते, डब्यात सोडते, त्याला चाळीते, तिंबीते, भिजाय टाकते, चपात्या बनविते, बटाट्याची भाजी करते आणि उरकाय लागले ना जरा लवकरच. आणि मग केलंयच काय तुम्ही? इथं काय करतो? काय ना अगदी शेजारी लयच माझ्याकडे बघत आहे ग. अहो ती शेजारी बांगी ती बघती भजाकडन मागती जिलाबी असला इशय तिथं. मी बी 2 दिवस कन्फ्युज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही. बघत ती तुमच्याकडे. मामी तुम्हाला बिर्याणी लयच भारी करते असं मी ऐकलंय हो. अहो जावाई तुम्हाला कुणीतरी खोटं सांगितलं दिसतंय. मला बेसन आणि भाकर लय भारी येते. करायचं का? मामी दैले जांभळ झाले. 3 डब्याचा काटा काढलाय, 4था डबा हातात घेतलाय ना आंबट लागत काय होतंय. खाऊ वाटलं तर खा नाही तर जीवा खाली निघा.